गणित दिलेलं बघा, ताशी 5 किलोमीटर प्रति तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी मीटरमध्ये काढा. बघा आता काही लोकं आहेत, म्हणजे 18 आणि 5, 5, 18 या गोष्टीच्या ट्रिक्समध्ये पडलेले असतील, तर मला माहिती आहे, की हे पोरं इथं जाऊन त्यांचा बोऱ्या वाजणारच वाजणार. मग आता करायचं काय? आपण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे, की हे किलोमीटर प्रति ताशी आहे, मोठी संख्या आहे. याला लहान करा पहिले. तर लहान केली म्हणजे 518 ने गुणलं. आता हे मीटर प्रति सेकंदामध्ये झालं. हे काय झालं? तुमचा वेग झाला. आता वेगेला जर मी वेळेने गुणलं, तर हे अंतर असतं. मग अंतर किती आहे? 15 मिनिटाचं. 15 मिनिट म्हणजे 60 गुणिला सेकंदात गुणलं, तर 6×10=60 आणि 6×3=18, 3×1=3, 3×5=15, 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजेच 125 गुणिला 10, 1250 मीटर एवढं तुमचं अंतर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. म्हणून मी तुम्हाला कन्सेप्ट 10 वेळेस ओरडू सांगत असतो. पण काही यूट्यूबर आहेत जे तुम्हाला काय म्हणता येत ना, स्वतःचं हित साध्य करतात. सोपे गणितं अशा प्रकारे घेतात, की 18 आणि 5 दाखवा, मग हे 72 आणि 4 आणि मग हे 20 आणि ते अशा प्रकारचा मूर्खपणा करून आहे ना, तुम्हाला येड्यात काढायचा प्रयत्न करतात. असो, तुम्हाला ज्यावेळेस कळेल, की एक मार्क असा भेटत नाही, जो कन्सेप्टने भेटतो, तो ट्रिक्सने भेटू शकत नाही. चला, कन्सेप्ट समजून घेऊ आपण ह्याच्या मागची काय आहे. बघा काय कन्सेप्ट आहे, ताशी 5 किलोमीटर प्रति तास जाणारी व्यक्ती आहे. पहिले तर व्यक्ती जात आहे आणि पुलाला क्रॉस करत आहे. म्हणजे व्यक्तीने पुलाला क्रॉस केलं काय, रेल्वेला क्रॉस केलं काय किंवा कशालाही क्रॉस केलं काय. तर ती एकूण काय कापणार आहे, तर अंतर कापणार आहे. तर अंतर हे 3 अक्षरी शब्द आहे. अंतर 3 अक्षरी शब्द आहे. ह्याचा फॉर्म्युला बनतो वेग गुणिला वेळ किंवा वेग गुणिला वेग. अंतर बरोबर वेग गुणिला वेग. 3 अक्षर शब्द, 2 अक्षर शब्द एकमेकांना गुणतात. त्यावेळेस तो वेग गुणिला वेळ होतो. मग आता हे दोन्ही गोष्टी एकाच ह्याच्यात पाहिजे, कारण की तुम्हाला उत्तर मीटरमध्ये पाहिजे. इथं काय आहे? वेग आहे. वेग पहिले तर वेग काय आहे? 5 किलोमीटर प्रति ताशी आहे. 5 किलोमीटर प्रति ताशी. मग आता तुम्हाला सांगितलं होतं किलोमीटर प्रति ताशी आणि मीटर प्रति सेकंद यांचं ह्याच्यात कन्व्हर्जन करायचं असेल किंवा याचं ह्याच्यात कन्व्हर्जन करायचं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना लक्षात राहतं 5/18 आणि 18/5. पण कुठल्या संख्येने कुठे गुणायचं तेच कळत नाही. मग एवढं लक्षात ठेवा, किलोमीटर प्रति ताशी हा मोठा आहे, हा मोठा आहे. ह्याला जर तुम्ही मीटर प्रति सेकंदामध्ये कन्व्हर्ट करत आहात, म्हणजे त्याला लहान करत आहात, तर लहान संख्या वरती ठेवा. म्हणजे 5/18 ने गुणा याला. मग आपल्याकडे 5/18 इथे गुणून टाका. ठीक आहे, हा आला तुमचा वेग. हा किलोमीटर प्रति ताशी काढून घेतला, हा वेग आला मीटर प्रति सेकंदामध्ये. ठीक आहे, किंवा असंही लक्षात ठेवू शकतो, मीटर प्रति सेकंद हा लहान आहे, याला मोठ्याकडे जायचं आहे, तर मोठी संख्या वरती ठेवा, छेदामध्ये 5. म्हणजेच मीटर प्रति सेकंदाने 18/5 ने गुणलं तर ते किलोमीटर प्रति ताशीमध्ये कन्वर्ट होतं. आता हे एक डाऊट क्लिअर झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर वेळ दिलेला आहे तुम्हाला किती. आता ह्याला बघा, खेळत नाही बसायचं एक्झाममध्ये ना, हे खेळत नाही बसायचं, उत्तर नाही काढत बसायचं. किती आलेलं आहे? 5 गुणिला 5/18. 5 किलोमीटर प्रति ताशी गुणिला 5/18 म्हणजे मीटर प्रति सेकंद. मग वेळ दिलेला आहे तुम्हाला 15 मिनिटाचा. मग आपल्याला माहिती आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात. तर 15 मिनिट किती होणार आहे? याला 15 ने गुणा, म्हणजे इकडेही 15 ने गुणा. किती येणार आहे? 15 गुणिला 60. हे झालं सेकंदमध्ये तुमची वेळ. ठीक आहे, 15 गुणिला 60. हे पण जशाला तसं ठेवा, कारण की आपल्याला उत्तर काढण्याची घेणं देणं आहे. कारण की तुम्हाला फक्त अंतर विचारलं नाही. मग पुलाचं अंतर, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग आहे तुमचा 5 गुणिला 5/18 गुणिला 15 गुणिला 60. 15 गुणिला 60. 6×10=60, 6×3=18, 3×1=3, 3×5=15. या 3 5चा गुणाकार केला 125 आणि याचा 0 जशाला तसा ठेवला 1250 हे तुमचं उत्तर आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल, की हे जे शॉर्ट ट्रिक मागणारे पोरं आहेत ना, त्यांना हे गणित सोडून पाठवा आणि सोडायला सांगा. नक्कीच ते गोंधळतील आणि परीक्षेमध्ये जर असा सोपा प्रश्न आला, तर तोंडात मारून घेतील, बाकी काय नाही. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता. ही आपली मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. कृपया करून कॅन्सल करून घ्यावं. ठीक आहे, आणि हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. धन्यवाद.